स्मशानभूमी नव्हती, रस्त्यात अंत्यविधी केला. 3 दिवस गावची ट्रॅफिक बंद होती. गावचा एक माणूस आला, गरीब, मला माझ्या बापाला जाळायला जागाच नाही, कोणी जाळून रस्त्यात जाळला. रस्त्यात कोण त्याला ढकलून कोण जाईन बाजूला, आणि रस्ता 10 फुटाचा आडवं ठेवलं. आडवं. कलेक्टर आले, पोलीस आले, मला म्हणे तुला अटक करू, आम्ही असं करू. म्हटलं करा, तुम्हाला स्मशानभूमी असताना तुम्ही रस्त्यात प्रेत का जाळलं? म्हणलं मला स्मशानभूमी आहे असं सांगू नका, कुठं आहे ती बोटाने दाखवा. त्यांना काय माहीत कुठं आहे? मग मोजणीदार घेऊन आले, भूमापन. दुसऱ्या दिवशी मोजलं, जिथे स्मशानभूमी निघाली तिच्यात संपूर्ण ऊस होता, ऊस एक जणाचा. मग त्यांनी ते काढून ताब्यात दिले आमच्या, आणि योगायोगाने तो ऊस माझ्या चुलत्याचाच होता, सख्या काकाचा. तेव्हापासून काका मला लग्नाला बोलवत नाही, कशालाच बोलवत, माझ्या पत्रिकेत नाव टाकत नाही. पण त्या स्मशानभूमीत 60 क्विंटल जांभळं निघाल्या. असे निर्णय घ्यायचे. 9 रुपये राखेल होतं राशनचं, जुनी गोष्ट आहे, आठवतं का? तेव्हा आमचा राशन दुकानदार 15 रुपयानं राखेल विकायचा, 15 रुपयानं. त्याला 2दा घरी जाऊन सांगितलं, शासनाचा भाव 9 आहे, तुला कमिशन मिळतं ते वेगळं, 9नं विकायला पाहिजे. तो काय ऐकत नाही. तहसीलदाराला सांगितलं याला समजून सांगा, नाही ऐकलं, दुकान काढून टाकलं त्याचं तहसीलदारानं, दुसऱ्याला दुकान दिलं. या दुकानदाराने काय केलं माहीत आहे? बदमाश, जेवढे राशन कार्ड त्याच्या घरात होते पूर्ण जाळून टाकले गावचे, एक कार्ड ठेवलं नाही. आता नवीन दुकानदाराने राशन आणलं, पण वाटायचं कसं आहे? कोणाच्या घरात किती माणसं, किती मेंबर, कोणाला किती द्यायचं त्याला कळणार ना. नवीन दुकानदार परेशान झाला, माझ्याकडे आला, म्हणे दादा हे वाटू कसं काय, लोकांपाशी कार्ड नाही. म्हणलं कार्ड कुठे? म्हणजे त्यांनी जाळून टाकले. म्हणलं ठीक आहे. लोकाला म्हणलं पटपट पटपट 2-2 रुपयाच्या डायऱ्या आणा, छोट्या छोट्या. हे सत्य घटना आहे. 550 डायऱ्या आणल्या 2-2 रुपयाच्या. मला माहीत होतं कोणाच्या घरात किती माणसं आहे, बिनचूक माहीत होते, बिनचूक. मोठे एवढे, लहान एवढे, एवढे एवढे युनिट, ग्रामपंचायतच्या सही शिक्का, माझी सही त्याच्या हातात दिली. म्हणलं याला राशन कार्ड समजायचं, याच्या घरात एवढे एवढे माणसं आहे. आलेलं राशन, आले झाले असलेली लोकसंख्या, आणि त्याच्या घरातलं डिवाईड करायचं आणि वाटायचं. 2 वर्ष चाललं आहे. किती? तहसीलला 2दा पत्र दिले, हे आमच्या इथे राशन कार्ड नाही आहे, लवकरात लवकर राशन कार्ड द्या. तहसीलदार काय लवकर देतं काय? कोण देतं? एकदा काय झालं साठे साहेब, एका जणाचा कार्यक्रम होता, घर भरणे, नवीन वास्तुशांती. त्याने 10-15 डायऱ्या गोळा केल्या आणि 100 लिटर राखेल घरी घेऊन चालला. ती खेड्यातली पद्धत. त्याने काही चूक नव्हतं केलं, आणि 100 लिटर राखेल घेऊन चालला, आणि पोलीसच्या गाडीनं त्याला धरलं. एवढं राखेल कुठून आणला? काळा बाजार करतो का? त्याने समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ते काही सक्सेस झालं. त्याच्यावर केस झाली त्या माणसावर. मी बाहेर होतो. मग कोर्टात केस चालल्यावर त्याने सांगितलं, साहेब म्हणे आम्ही काळा बाजारचं राखेल नाही आहे, मी डायऱ्या गोळा केल्या सगळ्या, त्या डायऱ्याचं हे राखेल आहे. तिथं वकिलाला कळणार, कोर्टाला कळणार डायऱ्या कशाच्या. म्हणजे डायऱ्या काय प्रकार आहे? म्हणे आमच्या सरपंचाने आम्हाला दिलेलं आहे. मग तिथे विषय निघाला की सरपंचाला अधिकार आहे का अशा डायऱ्या द्यायचा. आम्हाला नोटीस आलं, आम्हाला बोलवलं कोर्टात, तुम्ही कसं काय दिलं? म्हणे हे डायऱ्या. म्हणलं साहेब दुकान बदललं, जुन्या दुकानदाराकडे राशन कार्ड होते त्यानं जाळून टाकले, एकही कार्ड गावात नाही. तहसीलदाराला पत्र दिलं की बाबा कार्ड नाही आहे, लवकरात लवकर द्या. पण सध्या वाटायचं तर काही व्यवस्थाच नाही ना, अराजकता होईल ना, कोणाला किती द्यायचं कळत नाही ना. मग तात्पुरती व्यवस्था म्हणून माझ्या माहितीप्रमाणे जी लोकसंख्या आहे त्याच्यानुसार ह्या डायऱ्या बनवून दिल्या. याला 2 वर्ष झाले. म्हणलं कोणाचीही कंप्लेंट नाही, व्यवस्थित चालू आहे. ज्या दिवशी तहसीलदार रिकंपन होईन, आमचे राशन कार्ड देईल, त्या दिवशी हे आम्ही जाळून टाकू. कोर्टाने शाबासकी दिली मला. अहो किती भारी काम केलं म्हणजे तुम्ही, म्हणजे जे शासनाला जमलं नाही ते तुम्ही केलं म्हणे. आणि तहसीलला आदेश दिला 2 दिवसात राशन कार्ड द्या, आणि राशन कार्ड दिल्याचा अहवाल आणून द्या. 2 दिवस कायचे, साहेबांना रातोरात बसला तिथं, पुरे भरले. अर्थात मी राशन कार्ड दिले हे अधिकृत नव्हतेच,
मला मान्य आहे, पण गरजेनुसार चालले की नाही? कोणा मान्य केले? कोर्टाने केले साहेब. कळलं मला काय सांगायचं? तुमचा हेतू चांगला पाहिजे सरपंचाचा, तुम्ही सक्सेसच आहे. हे तुमचं जे जागेचं चाललं होतं ना, ही जागा नावावर करायचं, ते जागा नावावर करायचं. माझ्या 2 गावं आहे, माझे दोन्ही गावात ज्या ठिकाणी मी टाक्या बांधल्या त्या जागेचे खोटे कागद मी दिलेले आहेत. याच्यात सांगतो, तुम्ही कागद खरा दिला का खोटा दिला हे कोणाला माहिती आहे? वरच्याला माहिती आहे. त्याला काय येशीत बसली तिथं पंख्याखाली, त्याला कागद लागतो फक्त. कळलं का नाही कळलं? वरच्याला काय माहिती आहे तुमचा कागद, आणि ते विचारत बी नाही तुम्हाला. कागद आहे ना, मासिक सभेचे ठराव आहे ना, सही सरपंचाची सही आहे, झालं. त्यांना काय घेणं आहे तुमच्या चांगल्या वाईटाची? मी तुम्हाला चोऱ्या करायला नाही सांगत, नीट लक्षात ठेवा. ती व्यवस्था तुम्हाला चालवायची, हे करावं लागतं साहेब. पण एक बार बार सांगतो, तुमचा हेतू चांगला पाहिजे, त्याच्यात वाईट काय नाही पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी करायच्याच. मी एकदा शहरात चाललो होतो, औरंगाबाद जवळ आहे आम्हाला 10 किलोमीटर, गाडीत बसून एक JCP नाली करत होतो. JCP कळतं ना, मला वाटलं शेतकऱ्याची पाईपलाईन आहे. मी उभं राहिलो, म्हणलं कोणाची पाईपलाईन आहे? शेतकऱ्याची. रस्त्याने करत होता तो, म्हणे शेतकऱ्याची नाही, हे रिलायन्सवाल्याचं केबल आहे. माझं डोकं एकदम गरम झालं. म्हणलं रिलायन्सवाल्याचं केबल? माझ्या रस्ता खणतो मला माहीत नाही? सरपंचाला बंद कर. खाली उतरलं. ते म्हणे काय? म्हणलं पहिले बंद कर. बंद केलं. म्हणलं करून देत नाही, तिकडे पंचायतला अर्ज कर, परवानगी घेऊन मग कर. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन केला रिलायन्सवाल्या. ते म्हणे दे त्यांच्याकडे फोन. मी घेतला नाही. म्हणलं अर्ज कर पंचायतला मग बोलू. ऐकलंच नाही. त्यांनी 2-3 दिवस इकडे इकडे डोकं लावून पाहिलं. जिल्हा परिषद सदस्याला बोलले, आमदाराला बोलले. ते सगळे म्हणे साहेब आम्ही नाही त्याला सांगू शकत म्हणे, ते तसंच आहे म्हणे. शेवटी त्याने अर्ज केला ग्रामपंचायतला. ही सत्य घटना आहे. अर्ज केला, मला अशी अशी केबल टाकायची आहे ते टावरसाठी, मला परमिशन द्या. आता त्याने अर्ज दिल्यावर मी परेशान झालो. मला काहीच कळत नाही त्याच्यातलं. आता काय करा? शिवसाहेबाला बोललो, म्हणलं असं असं झालं साहेब, मी बंद केलं. त्यानं आता अर्ज केला, आता काय करू? शिवसाहेब म्हणे एक काम करा, तो अर्ज आणि तुमचं एक पत्र जिल्हा परिषदला पाठवा आणि मार्गदर्शन कळवा म्हणून लिहा. म्हणलं बरं भाई, हे बरं आहे. दिलं जिल्हा परिषदला पाठवून. शिवसाहेबांनी दिलं, बांधकाम खात्याला कळवलं. ते यांचे काय म्हणणं आहे, काय ते प्रश्न सोडवा व्यवस्थित. बांधकाम खात्यावाल्यांना ते अंतर काढून आम्हाला पत्र दिलं की त्यांच्याकडून 1,35,000चा टॅक्स घ्या आणि मग परवानगी द्या. हो घेतले मी 1,35,000. 1,35,000 भरले रिलायन्सवाल्याने. ते पुण्याहून माणूस आलं, ते साहेब कोणतं सरपंच आहे म्हणे, मला पाहायचं की जे 25,000 ऐकत नाही, 1,35,000 मला भरायला लावले आहे कोण म्हणे, मला पाहायचं. हे माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो साहेब, पुण्याहून माणूस आला तर मला पाहायला. पाहिल्यावर काय वाटलं त्याला त्याची त्याला माहिती. पण 1,35,000 घेतले. अधिकार बघा तुमचे. आम्ही रडत बसतो. रडणं मला आवडत नाही, लढायचं. खूप अधिकार दिलेले आहे घटनेने तुम्हाला. ग्रामसभेला तुम्ही ठरवा, लोकांचे कल्याण करा ना. 5,000 घेतले पण पैसे किती वाचले लोकांचे तुम्ही हिशोब केला का? अंदाजे 10, 12, 12, 14,000 रुपये त्याच्या पदरात जाते. 38 म्हातारे, वयस्कर म्हातारे, 38 निराधार गरीब, असे 38 म्हातारे आमची ग्रामपंचायत सांभाळते. 2 टाईम जेवण, कपडा लत्ता, स्वेटर, चप्पल, बूट काही लागलं देते. 38 लोक आहे. मोठ्या किचन बनवलं, 2 महिला कामाला ठेवल्या. ते म्हातारे एवढे सुखी झाले साहेब, तुम्हाला काय सांगा. त्यांच्या डोक्याला टेन्शनच नाही ना माझं उद्या काय होईल. 2 टाईम जेवते, तेवढ्या परिसरात, मंदिरात, शाळेजवळ, घरी, इकडे तिकडे फिरते, मस्त झोपते.
त्यांना वृद्धाश्रमात जायची गरज पडेल का? माझी तीच इच्छा आहे, प्रत्येक गावाने आपलं आपलं म्हातारे सांभाळलं, देशातले वृद्धाश्रम बंद. हा किती सोपं आहे. आणि आमचं म्हातारा आम्हाला सांभाळू शकत नाही का? आम्ही लोकांचं नाही सांभाळायचं. दुसऱ्या गावच्या म्हाताऱ्याला मी येऊन देणार नाही कधी. माझा बाप माझ्याच्यानं सांभाळला जात नाही. सरपंचाला झोप कशी येते? आणि मी जेव्हापासून 2 वर्ष झाले चालू करून, मला लोकांनी पैसे दिले त्या योजनेला. तुम्ही जसं म्हणले योजना तुमच्या तुम्ही करा, लोकांनी पैसे दिले. हो साहेब, आमचा वाढदिवस आहे आज, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे घ्या 2000, म्हाताऱ्याला जीव घाला. आमच्या पोराचा वाढदिवस आहे, हे घ्या 2000. एवढे पैसे दिले लोकांनी, ते म्हातारे सांभाळून माझ्या खात्यात पैसे उरले. काय अडचण आहे आम्हाला. संत गाडगे बाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं, स्मार्ट व्हिलेजमध्ये आलं, पर्यावरण विकास रत्न मिळाला. परवा वसुंधरात माझं गाव आलं, 1.5 कोटीचे पुरस्कार मिळाले गावाला. केंद्र सरकारने यावर्षी 5 गावं स्टडी करायला घेतले, 5 देशातले 5. त्याच्यात माझं एक गाव आहे. 7वी शिकलेला ग्रामपंचायत सदस्य माणूस. काय पाहिजे हो तुम्हाला? होऊ शकतंय. एक 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 बार लक्षात घ्या, कटकटी त्रास आहेच, त्याला मी नाही मानत नाही. तुम्ही जेवढे प्रॉब्लेम आहे ना ते मला मान्य आहे, काढायची कुवत तुमची. आणि गावातल्या समस्या BDO किंवा CO सोडू शकत नाही. हे सरपंचाचेच काम आहे. याने माणसं सांभाळता आले पाहिजे, तुम्हाला ग्रामसेवक सांभाळता आला पाहिजे. लय लोक म्हणते आमचा ग्रामसेवक येत नाही, आमचा ग्रामसेवक येत नाही. मी म्हणतो येऊनच कशाला देता त्याला, तिकडेच मरू द्या ना. काय काम आहे त्याचं? काय काम आहे ग्रामसेवकाचं? काय महिन्यातून 2 दिवसाचं काम नाही लिहायचं त्याचं? काय आहे रोजचं काम त्याचं? कशाला पाहिजे आम्हाला ग्रामसेवक? आला तर ये, नाही तर तिकडेच पैसे. आला सो भला, ना आला सो नाही. तरी पैसे कुठं खर्चायचे हे ग्रामसेवक ठरवितो का? कोण ठरवितं? कोण? खरं सांगा, लाजायचं नाही. मी तुमच्यातला आहे. सरपंच ठरवितो का ग्रामसेवक? सरपंच. पैसे कुठं खर्चायचे सरपंच ठरवितो, आणि ऑडिट करायला ग्रामसेवकाला धाडितो. कसं काय हे? असं कसं काय? मला मान्य नाही. माझं ऑडिट मीच करतो. ऑडिटरला गावात बोलवतो, टेबलावर बसतो असं, साहेब बघा काय चुकलं आम्हाला शिकवा, पुढच्या वेळेस आम्ही त्या चुका करायचो नाही. ऑडिटर म्हणतो सगळं बरोबर आहे, घ्या 1 कप चहा निघा. मला कळत नाही महाराष्ट्रात सरपंच ऑडिटला का घाबरते. ग्रामसेवक जेव्हा ऑडिटला जाईल तिकडे त्याच्या मड्यावर 20,000 घालीन, ते पगारातून घालीन का? कशातून घालीन? साधी गोष्ट आहे. मोकळा विचार करायचा, मोकळं राहायचं. लपून ठेवल्याने गोष्टी लपणार नाही. मी लय वेळेस सांगितलं ग्रामसेवकाला जीव लावा, गावात आला तर 1 कप चहा पाजा, त्याला उगाच विचारा आई बरी आहे का, बायको बरी आहे का, मुलाला किती मार्क पडले त्याला विचारा, त्याच्या पाठवून हात फिरा. ग्रामसेवक गावात आलं का भा 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 पिसाळ्यानी करते, ते मोबाईल काढतं. कोण? BDO साहेब का? आलं. कशाचं BDO कशाचं काय काय कराय काय 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 BDOचं काय काम आहे ग्रामसेवकापाशी? काहीच नाही. यायच्या कदरी घेणं, ती निघून जातं घरी जातं. बरं ग्रामसेवक म्हणजे का IPS अधिकारी आहे का? तुमच्या आमच्या बहुजनातलं पोरग, त्याला सांभाळून घ्या ना तुम्ही. मी लय वेळेस सांगितलं ग्रामसेवक कपिली गाय आहे, कपिली गाय, त्याच्या पोटात 33 कोटी देव आहे. त्याच्या मनात आलं तर गावचा विकास, नाही तर गाव भकास. म्हणून त्याला जीव लावा साहेब, जीव लावा.
तुम्हाला अजून एक 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 गुपित सांगू, तुम्ही कधी ऐकलं की नाही ऐकलं मला माहीत नाही. ही ग्रामसेवक मंडळी आहे ना, हे सरपंच BDO COला घाबरत नाही, बोटावर खळी दे, बसा कुडी दे. ग्रामसेवक सगळ्यात जास्त जर कोणाला घाबरत असेल, तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती सांगतो, गावात निवडणुकीत पडलेल्या लोकाला, त्यांना लय ग्रामसेवक घाबरतो, कारण त्यांना गावात इज्जत राहत नाही. मग ते उठसूट ग्रामसेवकाच्या मागे लागते, हे कसा केला, हे कसा केला, हे कसा केला. अशा वेळेस सरपंचाने ग्रामसेवकाच्या पाठीमागे राहायचं, हे त्याचं कर्तव्य आहे. गावातले लोक कोण कसे, ग्रामसेवकाला कसं कळणार नाही. ग्रामसेवकाची भूमिका जेवढी सरपंचाची महत्त्वाची तेवढी ग्रामसेवकाची. या देशाला महासत्ता करायचं असेल तर सरपंच ग्रामसेवकाने हातात हात घालून चालल्याशिवाय होणार नाही. माझी लई इच्छा आहे, मी 25 वर्षे सरपंच राहिलो, आता माणूस म्हणून राहिलो, पुरुष. पुढचा जन्म मला माहीत नाही आहे का नाही आहे, पण जर असन तर पुढच्या जन्मात मी ग्रामसेवक व्हायला पाहिजे आणि बाईचा जन्म घेऊन व्हायला पाहिजे. म्हणजे माणूस नको, बाई ग्रामसेवक. हां, अहो माणसाला सेवा करण्यात आनंद आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, कितीतरी कायदाच्या. माझे एक तुम्हाला आणखीन एक विनंती आहे, शासनाच्या ज्या योजना आहे ना, म्हणजे स्पर्धेच्या, स्मार्ट विलेज, संत गाडगे बाबा, याच्यात भाग घ्या. वसुंधरा, आम्ही भाग घेत नाही सगळे गाव. भाग घेतल्याने काय होतं, तुम्हाला अर्ज करायला पैसे लागत नाही, पण तुमचा नंबर आला तर 10 लाख, 5 लाख, 20 लाख मिळते ना. स्मार्ट विलेजमध्ये मला 50 लाख मिळाले. आता या तालुक्याचं स्मार्ट विलेजमध्ये कोणाचं गाव पहिले आलं? कणकवली. स्मार्ट विलेजमध्ये कणकवलीमधलं तालुक्याचं बक्षीस कोणाला मिळालं 10 लाखाचं? तुम्हाला 10 लाखाचं मिळालं ना. काय तुम्हाला असा त्रास झाला का त्याच्यासाठी? काही काय नाही. मला काय सांगायचं नीट लक्षात घ्या, स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि त्याच्यातून शिकायला मिळतं. हे काम केले तर 2 मार्क, ते काम केले तर 4 मार्क, म्हणजे आपण त्या पद्धतीचं काम करतोय. अधिकारी तुम्हाला मदत करते, म्हणून शासनाच्या जेवढ्या योजना आहे अशा त्याच्यात भाग घ्या. दुसरी गोष्ट, इतर ज्या योजना आहे, दलित वस्ती असन, घरकुल असन, MRGS असन, याचा नीट अभ्यास करा ना. अभ्यास करत नाही आम्ही. योजना काय म्हणते, तिचा अर्थ काय, आम्ही अभ्यास नाही करत, मोगम चालतो. दलित वस्तीमध्ये नीट आहे का, मी दलित वस्ती ते मारुती मंदिरचा रोड केलेला माणूस आहे. काय केलं? दलित वस्ती ते मारुती मंदिर. मी पहिल्या अर्ज जेव्हा गेला आमचा, त्यावेळेस पहिल्या वेळेस त्या अधिकाऱ्यांनी नाकारलं. ते म्हणे असं करता येत नाही, ते पैसे दलित वस्तीतच खर्च करावं लागते. म्हटलं बरोबर आहे, पण तिथे आता काही दुसरं काम नाही आणि हे काम गरजेचं आहे. कोणतं गरजेचं आहे? दलित वस्ती ते मारुती मंदिर त्यांना जावं लागतं, दलित वस्ती ते अंगणवाडी त्यांना जावं लागतं, दलित वस्ती ते जिल्हा परिषद शाळा त्यांना जावं लागतं. त्याच्यासाठी आम्ही रस्ता करतोय. आणि जर करता येत नसेल म्हणलं तर तसं लिहून दे. ते म्हणे मी लिहून देत नाही. म्हणलं मंजुरी दे. शेवटी त्याने मंजुरी दिली. आम्ही असं गुंतून पडतो, काय करायचं काय करायचं, आमचे डोके वापरा ना. दुसरी एक गोष्ट, मला पुढाऱ्याचा राग नाही आहे, नीट समजून घ्या, पण पुढाऱ्याच्या डोक्याने ग्रामपंचायत कसं काय चालवायची, हे कसं काय कसं काय? तुम्ही तुमचे समर्थ आहे, तुमच्या गावातल्या लोकांचे सुखदुःख तुम्ही सांभाळा. 2 वर्षापूर्वी आम्ही 25 सायकल वाटप केल्या गावातल्या महिलाला. किती? 25. 10 ऑगस्टला सायकली घेऊन आलो, 15 ऑगस्टला वाटायचं ठरलं. सायकली किती आणल्या? 25. कुटुंब किती आहे? 800.
साहेब विचार करा. आणि लोकाला सांगून दिलं की ज्या महिलेला सायकल पाहिजे तिने फक्त अर्ज करा, सायकल भेटून जाईल. ती आमची नागरिक पाहिजे पाठवण्याची, फक्त जातीचा, वयाचा, गरिबीचा काही संबंध नाही. अर्ज किती आले असतील माहिती आहे तुमचा अंदाज आला? फक्त 50 अर्ज आले. 750 लोकांना अर्ज केले नाही. त्यांना माहीत होतं हा जो काळा माणूस आहे ना, याच्या पोटात कपट असेल, हा काही सायकल द्यायचा नाही. 50 अर्ज आले. ग्रामसेवक घाबरला, 50लाच घाबरला. म्हणे दादा सायकल 25 आणल्या, अर्ज 50 आले, वाटायचं कसं काय? म्हणलं त्या 50 महिलाला बोलव, आपण मीटिंग घेऊ, चर्चा करू, त्याच्यात ठरवू. मग 14 ऑगस्टला त्या महिला बोलवल्या आम्ही आणि त्यांना सांगितलं ताई आपले ग्रामपंचायतनं 25 सायकली आणल्या, अर्ज 50 आले, तुम्ही 50 जणी आहे, आम्हाला सगळ्याला द्या वाटतं, पण एवढं बजेट नाही, 25 यंदा देऊ, 25 पुढच्या वर्षी देऊ. त्या म्हणे ठीक आहे. पण म्हणलं यंदा कोणत्या 25ला द्यायचं हा प्रश्न आला ना. म्हणलं त्याच्यासाठी आपण एक इलाज करू. जी बाई मला गावामध्ये सायकलवर बसून एक राऊंड मारून दाखीन तिचा नंबर पहिला. जे बाया पळाल्या घरला, 3 महिला उरल्या फक्त सायकल घ्यायला, 3. बाकी सगळे हरामखोर अर्ज. बरं मी काय खोटं सांगितलं? सायकल हाणून दाखव, फक्त गावात चालवून दाखव. 3 सायकल वाटल्या, 22 सायकल 15 दिवस पडल्या तशाच, कोणी न्यायला नाही आलं. शेवटी शाळेतल्या हेडमास्तरनीला विनंती केली की तुमच्या शाळेतल्या मुलीला तुमच्या पद्धतीने वाटा. या लोकाला सांभाळायचं टेक्निक आहे, नीट लक्षात घ्या. अर्थात भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते, थोडाफार फरक त्याचा आहे. तुमच्याकडचे लोक, मी अभ्यास केला, कोकणातले लोक चिकट आहे पण इमानदार आहे. चहा राहण्यासाठी भांडते पण बेईमानीने भांडणार नाही, हा त्यांचा स्वभाव आहे. मग तुम्ही त्या पद्धतीचं त्यांना ओळखानं काम करा. तुमच्या खालवर भाग आहे, कुठं डोंगर आहे, कुठं लवण आहे, पाणी साठवायला काही ठिकाणी जागा आहे, काही ठिकाणी नाही आहे. पहिले कोणीतरी म्हणलं की त्या हिशोबाने योजना पाहिजे, बरोबर आहे. सरकारच्या लक्षात येईल आणि सरकार करीनच याची गॅरंटी नाही. सोस खड्डे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आमचं पाणी वेस्टेज किती जातं माहिती आहे आम्हाला? एक माणसाने जर 60 लिटर पाणी घेतलं, 55 लिटर वायाला जातं. 55. कधी विचार केला? आंघोळीला आपण किती लिटर पाणी घेतो? किती? 15. तर आंघोळीला किती चिटकतं आणि वायाला किती जातं? अंगाला काय चिपकतं? कुठं गेलं हे पाणी? कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला किती चिपकलं? भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला किती चिपकलं? हे पाणी गेलं कुठं? हे वाहून गेलंय, खाली गेलंय समुद्राला. मग ते जर सोस खड्ड्यात जिरलं जाणार नाही. आणि जवळजवळ 2,500-2,500 रुपये एक खड्ड्याला काहीतरी देतात. किती देते ग्रामसेवक साहेब? काय तकलीफ काय आम्हाला? खरं सांगा, सोस खड्डे करायला 2,500 रुपये लागते? लागते? काय लागत? मला एक उदाहरण तुम्हाला सांगतो, विचारतो बघा. 2 रुपयाचे शेंगदाणे घेतले तुम्ही, खारे किंवा साधे, 5 रुपयाचे शेंगदाणे, आणि तुमच्या घरात तुम्ही खात बसले. एक शेंगदाणा खाली पडला, तुम्ही सोडून देता का उचलून घेता? काय करता? एक शेंगदाण्याला करता काय? खरं सांगायचं, लाजायचं नाही. उचलून घेते ना. काय किंमत असेल एक शेंगदाण्याची? 1 पैसा किंमत नसेल तरी आम्ही उचलतो. आणि 95% पाणी वायाला गेलं त्याला आम्ही पुन्हा उचलत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, सरपंच आम्हाला ते फुकट देतो, कधीच पैसे मागत नाही, म्हणून आम्ही त्याचे महत्त्व कळत नाही. पैशाने द्या ना. आपल्यापेक्षा समाज लय हुशार आहे.
बाई जेव्हा बाजारात जाते, मी कायद्याचं बोलत नाही, मी माणसाचं बोलत असतो. माणसावर राज्य चालेल, माणसं समोर माणसं ठेवून तुम्हाला राज्य करावं लागेल. समाज कसा आहे, बाई ज्यावेळेस बाजारात जाते तिला जास्तीत जास्त 20 रुपयाची वांगी घ्यायची राहते. वांगे किती रुपयाची घेते ताई? 1000 रुपयाची वांगी घेते का? 100 रुपयाची घेते का? 20 न 25 रुपयाची वांगी घेते बाई. तुम्ही अभ्यास करा साहेब. बाई गेल्या गेल्या पहिल्या दुकानात वांगे घेते का? 3 दुकानं चेक करते. तिसरी दुकान चेक झाल्यावर तिला वांगे आणि भाव दोन्ही मान्य झाल्यावर दुकानदार देईन ते वांगे घेते का? हा, काहीच्या हाताने घेते. काय करते? हिच्या हाताने घेते. व्यवहार फक्त 20 रुपयाचा आहे. 20 रुपयात एवढी बारकाई करते. 2000 सरपंचाच्या मड्यावर कशी घालीन ती? तपासून घेईन ना, तो तिचा अधिकार आहे ना. उगाच 2000 ग्रामसेवकाला कशी देईन ती? म्हणून आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. समाज असा का करतो? समाज तसाच आहे. समाजाला नाव ठेवू नका. समाजाला हाताळताना नीट हाताळा. तुमची कसरत कमी पडते. समाज तर काही ऐकतो, हो काही सांगा, त्याला येडं आहे लोक. मन मम म्हणला मम, लाव डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. का झोपला होता कधी? तुम्ही सांगा, तुम्ही सगळ्यांनी डोळ्याला पाणी लावलं, काऊन लावलं माहिती आहे का? गुरुजीने सांगितलं म्हणून. मला राग नाही आहे, नीट ऐका. मला एवढं सिद्ध करायचं की समाज ऐकतो. सांगणारा गुरुजी तसा पाहिजे. आता एवढ्या महिला लग्नाच्या दिवशी, पहिल्या दिवशी तुमच्याकडे गृहप्रवेश करताना काय करता? काहीतरी तांब्या ठेवत्या, त्याला ठोकर मारत्या. एवढ्या सगळ्या महिला ठोकरून आल्या. पण याच्यापैकी कोणालाही विचारा का ठोकरलं, तिचं एकच उत्तर आहे, मागचीनं ठोकरलं म्हणून पुढचीनं ठोकरलं. हिला माहीत नाही का ठोकरलं. समाज ऐकतो साहेब, सांगणारच असा पाहिजे. आम्ही आमच्या इथे काय पद्धत चालू केली, लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीनं एक झाड लावायचं, मग घरात जायचं. चालू झालं. तांब्या पण ठोकरा, मला तांब्याचा राग नाही. आणि ते झाड मोडन का? नवरदेव नवरीनं पहिल्या दिवशी लग्नाच्या लावलेलं झाड किती भारी, ती पोरगी एवढं जपते त्याला का भयानक. माझी आई वारली 4 वर्ष झाले. ते राख असते ना, राख इकडे कुठे नेऊन टाकता? पाण्यात. मी नाही नेला. 5 खड्डे केले तिथे स्मशानभूमीच्या जवळ. 5 खड्ड्यात सगळे राख टाकली, 5 झाडं लावले, पाणी घातलं, जायचं वाचलं, प्रदूषण वाचलं, 500 रुपये वाचले, आईची आठवण राहिली. पाण्यात कसं काय टाकता तुम्ही? मला कळत नाही कसं काय. मला सांगा, तुमच्या बापाची राख आहे ती, तुमच्या नवऱ्याची राख आहे. एवढी एवढी घेतली, थोडी 2 ग्राम, आणि ग्लासभर पाण्यात टाकली आणि तुम्हाला प्यायला दिली. बाई पे, तुझ्या नवऱ्याची पेन. एवढी एवढी 2 ग्राम नाही प्यायची ना. लोकांच्या पाण्यात पोतभर टाकली, तेव्हा लाज नाही वाटली? हा, हे समाजाला कोण शिकीन? सरपंच. याचं GR आहे का? पाणी पुरवठा योजनेत हे आहे का कुठं? पाणी खराब नका करू, म्हातारीची राख तिकडे नका टाकू, आहे? नाही. पण हे करावं लागेल का नाही? कुणी म्हणान भाऊ तू आज सांगतो, हे पहिल्यापासून चालू आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी धरणं नव्हते, नद्या अडवल्या नव्हत्या. काळानं रूप बदला. सरपंच हा महागुरु आहे, सरपंच हा विठ्ठल आहे, सरपंच त्या गावचा दैवत आहे, सरपंच त्या गावचा मायबाप आहे. म्हणून मी सरपंचाचे पाय पडतो की बाबा तुझ्याशिवाय गावाचा देशाचा विकास होणार नाही. बोलताना जरी मी राग सरपंचाला बोलत असलो तरी माझी खात्री, सरपंचाशिवाय ह्या देशाचा विकास सरपंच ग्रामसेवकाशिवाय होऊच शकत नाही. म्हणून तू जागा हो, तुझ्यातली ताकद जागा कर. तुला अनेक पॉवर आहे. पुढचा शब्द वापरू, सरपंचाच्या मतावर आमदार निवडून येत असतो.
आमदाराच्या मतावर सरपंच नाही. आम्ही आमचा अधिकार विसरलो. आम्ही तिथे जाऊन पाय पडतो. मी कधी पाहिलंच नाही एखादा आमदार सरपंचाचे पाय पडायला. का बरं? तुम्हाला बटीक बनवलं गेलं, लाचार बनवलं गेलं. तुम्ही आमदार खासदाराकडं निधी मागताना उद्योगासाठी मागितला का कधी? मला JCB घ्यायचा आहे, मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, मला पेट्रोल पंप टाकायचा आहे. नाही. उद्योगासाठी पैसे घ्या ना, उत्पन्नात वाढ करा ना. जे ज्या वस्तू गावाला लागत्या, नीट ऐका, ज्या ज्या वस्तू गावाला लागत्या त्या संपूर्ण A to Z वस्तू ग्रामपंचायतनं पुरवायला पाहिजे. मग तो किराणा असो, कपडा असो, साबण असो, साखर असो, काही पण ग्रामपंचायतनं पुरवलं तर गावचा फायदा 25% होईल. या ताईच्या अंगावरची साडी जी 500 रुपयाला हजार, ही जर एकत्र आणली तर 350 रुपयाला भेटेल. मग ते साबण असू द्या, कोणताही विषय असू द्या. तर कधी सरपंचाने हा विचारच केला नाही की माझ्या गावाला मी देऊ शकतो. तेल घाणा पण आमचाच आहे. आमच्या इथं आम्ही तेल काढून देतो. एक नाही, अनेक गोष्टी आहे. म्हातारं कोतारं माणूस जर आलं ना ऑफिसमध्ये, चिडचिड करतं, माझं कागद लवकर द्या, मला जायचं, मला भूक लागली, तुमचा ग्रामसेवक आला नाही का, असं कसं काम. मग आम्ही 3 मशनी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. म्हातारं आलं का तिथं बसायचं त्या मशनी पुढं आणि त्याचे पाय त्या मशीनमध्ये घालून द्यायचे. म्हाताऱ्याचे बटन दाबून द्यायचं. त्या मशनी म्हाताऱ्याच्या पायाची अशी मसाज करते, मालिश. म्हातारा उठतच नाही. दम्मा ना हो द्या, मला काही घाई नाही, काही काम नाही. अहो हे टेक्निक आहे, हे लोकांना सांभाळा ना तुम्ही. काय अडचण आहे आम्हाला? मी म्हणतो ते कॉम्प्रेसर हवा भरायचं मशीन आहे ना, भारतात नसेल ग्रामपंचायतनं घेतलं पुढं, आम्ही घेतलं. मी काय सांगतो बार बार, जे जे गावाला गरज आहे ती ग्रामपंचायतने घ्या. याला कायदा लागत नाही, कायदा अडवा येत नाही. फक्त तुमच्याजवळ पैसा पाहिजे. मग गावाचं उत्पन्न वाढवा, लोकांकडून पैसे घ्या, लोक देतील ना. का द्यायचे नाही लोक? सरपंचावर लय भरोसा असतो लोकांचा. पण सरपंचानं स्वतःची इज्जत कमी केली सध्याच्या काळात. पूर्वी आमच्या तिकडे, इकडचं माहीत नाही मला, सरपंच साहेब जर येताना दिसले रस्त्याने तर महिला 20 फूट लांबून जात होती. किती? 20 फूट लांबून जात होती. एवढी इज्जत करत होती. आणि ते पण चप्पल हातात काढून घ्यायची, म्हणजे चप्पल घालून सरळ जायची नाही. काय इज्जत होती सरपंचाला. आणि सरपंच काय करून बसला, आता बी महिला चप्पल काढते नाही असं नाही, फक्त कारण बदललं आहे. हे कोणा केलं? हे आम्हीच केलं. मी सरपंच ग्रामसेवकाच्या पाय पडून विनंती करतो की बाबा रे, गमतीचा विषय नाही हा विषय देशाचा आहे. अख्खं जग भारताला ताब्यात घ्यायसाठी टपून बसले. चीन पुढच्या वर्षी आमच्या देशातला पाऊस वरच्यावर पडून कसं नेता येईल याचा अभ्यास करू राहिला. कशाचा? चीन वरच्यावर पाऊस पडून न्यायचा म्हणतो भारतातला, आणि आम्ही काय करू राहिलो? भांडणं करू राहिलो. आपसात काय चाललं राजकारण? काय TV उघडून बघा. मी तर एकदा म्हणलो होतो, जर समजा कदाचित उद्या चीननं खरंच पाऊस न्यायला चालला वरच्यावर, तर तुम्हाला एक इलाज सांगतो पाऊस रोखायचा. राग नाही यायचा ना, आपला तो विषय नाही, पण सांगून टाकतो. जर चीननं वरच्यावर पाऊस नेला तर तुम्ही तिथं जा आणि हनुमान चालीसा वाचा. आमचा देश कोणत्या बाजूला चालला आहे हे फक्त सरपंच सुधरू शकतो. म्हणून मी सरपंचाच्या पाय पडतो. आणि थोडं बॉर्डरच्या अलीकडे वाचा बरं का, जर पलीकडे गेले तर अटक होईल तुम्हाला. लय भानगडी. विज्ञान, आमच्या अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.
अहो कलाम साहेबांनी लग्न नाही केलं आमच्यासाठी. मी त्यांच्या घरी गेलो रामेश्वरला. त्यांचा भाऊ आज पण मंजुरी करतोय, जुन्या छत्र्या शिवतोय. कलाम साहेबाकडे गेस्ट गेले रामेश्वरचे राष्ट्रपती भवनात, त्याचं बिल पण मानधनातून भरलं साहेबांनी. 25 वर्ष एक हाती सत्ता होती मला, कोट्यावधीचे कामं केले. माझं ऑफिस बघा, आमचे ड्रेनेज बघा, 8-8 हजार रुपयाच्या नळाचा तोटा आहे. नळाची तोटी 8 हजार रुपयाची. ऑफिस कसं असेल? 25 वर्ष एक हाती सत्ता होती मला, 5 मुली आहे. 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचं लफडं केलं नाही म्हणून शक्य आहे. कशासाठी करायचं? काय करता पैशाला? येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही का? हे हॉल आहे ना, हा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या हॉलमध्ये 2-2 हजाराचे बंडल भरून ठेवले. किती? 2-2 हजार रुपये. टेन्शन घ्यायचं नाही, मोकळ्या गप्पा करायच्या. 2-2 हजार रुपयाचे बंडल भरले. किती पैसा होईल? मोजता येईल का? नाही. आपण कमवू शकतो का एवढा पैसा? नाही. पण एवढं बंडल भरले आणि तुम्हाला आतमध्ये ढकलून दिलं, हे पैसा तुझ्या मालकाचा, तुझ्या मालकीचा, घे तुला. आणि शटर घेतलं लावून. राहमध्ये किती दिवस राहीन? राहीन का? बोला, राहीन का? नाही राहणार. बरं, आता त्याला मध्ये काय गरज आहे, म्हणजे काय पाहिजे त्याला? अजून एसी बसून दिला, जेवण जे पाहिजे ते रोज दिलं, खिडकी वाटी, कोंबडा, दाल फ्राय, चिकन, शेवगा, काय जे पाहिजे ते खिडकी वाटी दिलं. TV दिला, मोबाईल दिला, सोन्याचे दागिने दिले, कपडे दिले. कोणी म्हणलं मला दारू पाहिजे, दारू दिला. आता किती दिवस राहीन ते मध्ये? राहीन. त्याला बाहेर कशासाठी यायचं? ज्याच्यासाठी तो धडपड करतोय बाहेर, ते सगळं त्याला आयतं मध्ये दिलं. कोणी म्हणलं माझं बायका पोराशिवाय जीव नाही लागत. तुझी बायका पोरामध्ये कोणल्या? आता किती दिवस राहीन? राहीन. मग त्याला नक्की बाहेर कशासाठी यायचं अभ्यास करा. कशासाठी? त्याला ह्या समाजात यायचं आहे. मग समाजाला त्रास द्यायला यायचं आहे का समाजासाठी यायचं, हे जस्ट त्यांना ठरवा. नक्की कशाला यायचं आहे? या समाजाची सेवा करा. त्रास द्यायला काय येतं? परमात्मा, परमात्म्याची सेवा करा. परात्मा. आम्हाला साने गुरुजीने सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हिने आत्मपद्धती तया जाऊन उठवावे. म्हणून नक्की काय आपण ठरवा. कायदा ग्रंथ राष्ट्रपुरुषाचे विचार सांगताना प्रत्येक माणसाचा विचार करून सांगते. काल योग दिन होता, योगा करायला सांगितला. हे योगा कोणा काढला तुम्हाला माहिती आहे का? कुणी? याचा जन्मदाता कोण आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज. कोण? हां, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी योग काढला. योग्याचे योगी ते ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात काय सांगते माहिती आहे? योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंबद. फालतू धंदा आहे म्हणते. तसंच JRचं आहे. ज्याने JR काढलं ना त्याला बी माहिती आहे याची काही गरज नाही, पण लोकांना वळण कसं लावायचं म्हणून JR आहे. तुम्ही चांगले कामं करा, तुम्ही व्यवस्थित कामं करा, अधिकारी तुम्हाला मदत करतील, माझी खात्री आहे. पुढाऱ्याकडून बी तुम्हाला जे पाहिजे ते मदत तुम्ही व्यवस्थित मागून घ्या, गावच्या हिताचं मागून घ्या. जेवढ्यापुरतं तेवढे संबंध ठेवा. तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, मी म्हणत नाही हा पक्ष चांगला नाही, हा आमदार चांगला नाही. त्यांचा आपलं तेवढ्यापुरता संबंध. त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करा. मी असं विचार केला नाही गाव कुठं, सरपंच कुठं. साहेबांनी असं विचार केला नाही की याला गाडी कशाला देऊ. लगेच सांगितलं, अरे यांना उद्या सकाळी गाडीची व्यवस्था करा आणि त्या गावाला जाऊ दे. होत आहे. आम्ही असं रडत बसतो, माझं काय खरं आहे, माझ्याच्यानं काय होतं. होतं. इच्छा करा. इच्छा केल्याने काय होतं सांगू का? 2 मिनटं घेऊ. ते रामायणामध्ये रामाच्या बायकोनं इच्छा व्यक्त केली होती जंगलात. काय इच्छा व्यक्त केली ती आठवतं का? मला त्या हरणाच्या कातड्याची काय करायचं? चोळी शिवायची. त्याचं कारण ते हरणाचं कातडं सोन्याचं होतं. तिने देवाला मागणी केली, देवा मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची.